तुम्ही त्यामध्ये एक असं आहे की हे झालं गृह राज्यमंत्र्यांचं प्रकरण. यापूर्वी तुम्ही रामदास कदमांवर जे काही आरोप प्रत्यारोप झाले त्यातला एक नंतरचा भाग परत पुढे आला. रामदास कदमांनी तुमच्या आरोपांना उत्तर तर दिलंच, त्यांनी बाळासाहेबांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे. नंबर 1. नंबर 2, त्यांनी तुमच्या बाबतीत काही आरोप केलेले आहेत ज्यात काही बिल्डरकडून तुम्ही फसवणूक केली, 800 माणसांना, मराठी लोकांना देशोधडीला लावलं, काही बिल्डर बरोबर तुमचे व्यवहार झाले, तुम्हाला काही मर्सिडीज देण्यात आल्या, असं एक शपथपत्र त्यांनी त्या पत्रकार परिषदेत दाखवलं. रामदास कदम यांची अक्कल किती आहे ती त्या दिवशी दिसली. त्यांनी जे शपथपत्र दिलं ते माझं इलेक्शनचं शपथपत्र होतं. आपण त्यांच्याकडनं त्याची कॉपी मागून घ्या. त्या शपथपत्रामध्ये माझ्या ज्या गाड्या आहेत या गाड्यांचा उल्लेख आहे, त्या गाड्या कशा घेतल्यात त्याचा उल्लेख आहे. एखाद्या बिल्डरने जर गाडी दिली असेल तर मी ती शपथपत्रात लिहू शकतो का? आणि जी शपथपत्रात गाडी, आणि माझं तर साधं मत आहे, सरकार त्यांचं आहे ना, त्यांचा मुलगा गृह राज्यमंत्री आहे ना, चौकशी करा ना माझ्याकडे गाड्या कुठून आल्या त्या. जर माझ्या गाड्या त्यांनी दाखवलेल्या आहेत 2 मर्सिडीज, होय 2 मर्सिडीज आहेत. माझा जो धंदा आहे ना त्या धंद्याच्या जोरावरती मी काय करू शकतो हे माझी इन्कम टॅक्सने आता चौकशी केलेली आहे, माझी ईडीने चौकशी केलेली आहे. ईडीच्या चौकशीत, इन्कम टॅक्सच्या चौकशीत रामदास कदम कोण आहे मला विचारणारा? मला विचारायचा अधिकार कोणाला आहे? इन्कम टॅक्सला आहे. मला विचारण्याचा अधिकार कोणाला आहे? ईडीला आहे. मला विचारण्याचा अधिकार कोणाला आहे? पोलिसांना आहे. तुमचं सरकार आहे ना, माझी चौकशी केली आहे ना, त्या चौकशीचा अहवाल काढा, पुन्हा चौकशी करा. तुमचं सरकार आहे ना, काय रडताय? मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही सीबीआयची चौकशी मागताय. अरे रडताय कशाला? मागा ना. बाळासाहेबांच्या मृत्यूची साधं तुम्ही आता यांचं काय चाललंय ते मी तुम्हाला सांगतो. बाळासाहेबांना देखील हे विलन बनवायला लागलेत. बाळासाहेबांच्या मृत्यूचे ठसे म्हणजे मृत्यूच्या नंतर हाताचे ठसे उद्धव ठाकरेंनी घेतले असं ह्यांना चित्र तयार करायचंय. याचा अर्थ काय होतो तुम्हाला समजतोय का? याचा अर्थ असा आहे, त्यांना असं सांगायचंय की बाळासाहेबांचे पैसे हे स्विस बँकेत होते. तुम्हाला असं म्हणायचंय बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते? सांगा ओपनली की बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते. आणि जर बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत नसेल तर बाळासाहेबांचे ठसे कशाला पाहिजेत? म्हणजे थोडक्यात हे हळूहळू बाळासाहेबांचं नाव देखील पुसायला निघालेत. म्हणजे तुम्ही असा आरोप करताय की बाळासाहेबांचे पैसे देखील स्विस बँकेत होते, ज्यांचे बाळासाहेबांच्या ठस्याशिवाय ते स्विस बँकेचं अकाउंट उघडं होऊ शकत नाही. आरोपाचा मथितार्थ असा आहे. एकच मिनिट पूर्ण करतो. बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत आहे असं ह्यांना सांगायचंय. आणि जर बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत नसेल तर बाळासाहेबांच्या ठस्यांचं काय करणार? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे ठसे कशाला घेतील? नंबर 1. दुसरी गोष्ट, हळूहळू ह्यांना बाळासाहेबांचं नाव हळूहळू कमी करायचंय. त्यांना असं वाटतं की आजही बाळासाहेबांच्या नावाने शिवसेना चालली आहे. उद्धव ठाकरे आजही बाळासाहेबांचे पुत्र म्हणून ओळखले जातात. बाळासाहेबांना हळूहळू डॅमेज करायचं काम चाललेलं आहे. आजही माझं म्हणणं असं आहे, सीबीआयची चौकशी त्यांनी मागावी, सीबीआयची चौकशी व्हावी. मागू देत ना तरी सीबीआयची चौकशी. आता माझ्यावर जे आरोप केलेले आहेत, इलेक्शन ऍफिडेव्हिट वाचले त्यांनी, माझ्यावरचे आरोप त्यांनी कुठेही सिद्ध करा. त्यांचं सरकार आहे. अरे त्यांचा मुलगा होम मिनिस्टर आहे. रडताय कसले? मी ते जे म्हणतायत मी जी घरं खाली केली तिकडे जाऊन विचारा लोकांना. मी तिकडे कधी गेलो, मला कोण तिथे ओळखतं, तिथे घरं किती आहेत? 8,000 घरं म्हणे 8,000 लोकांना बेघर केलं. अहो तिकडे 8,000ची वस्ती तरी आहे का? कोण तिथे जाऊन त्यांना सांगते? मला सगळं माहिती आहे. पण त्याच्या बाबतीत मी कशाला बोलू? ज्या गोष्टीशी माझा संबंध नाही त्या गोष्टींची संबंध आहे ते लोक बोलतील तिकडे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.